एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही जी काही टीव्ही सारखी दिसणारी, एखाद्या चित्रपटासारखी दिसणारी जी काही फिल्म बनवलेली होती, त्यातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा मिळालेली आहे. लढाई असते आणि युद्ध असते, दोन शब्द आपल्याला माहिती आहे. युद्ध जर म्हटलं तर त्याला आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध म्हणजे अनेक वर्ष चाललेलं युद्ध, दुसरं महायुद्ध म्हणजे अनेक वर्ष चाललेलं युद्ध, आणि लढाई म्हटल्यानंतर मग त्या छोट्या छोट्या लढाया असतात. आपण महाराष्ट्रातले मावळे आहोत म्हटल्यानंतर साहजिकच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे छोट्या छोट्या लढाया जिंकल्या आणि मग त्यातून युद्ध जिंकून जे काही स्वराज्य स्थापन केलं होतं, तसंच काहीच आता सुद्धा दिसतंय. हा जो काही एक लढाईचा जो काही एक स्टोरी आपल्याला बघायला मिळाली, कथा बघायला मिळाली, ही जी काही स्टोरी होती, ही कथा होती, एक छोटीशी एक लढाई होती. ती लढाई जिंकली म्हणजे संपलं असं नाहीये. एक आंदोलन झालं म्हणजे जिंकला असं नाहीये. ही एक चालत राहणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हेमंतदादा जनकल्याण फाउंडेशनचं आपल्याला सगळ्यांना कौतुक करायला पाहिजे. आज जर बघितलं तर दुर्दैवाने लक्षात येतं की साधारणतः 20 वर्षापूर्वीपर्यंत गिरणी कामगारांच्या लढ्याला पुढे असणारी माणसं आता येत नाही. आपल्याला दिसतं आता की वर्तमानपत्रामध्ये, ज्या वर्तमानपत्रांमध्ये न चुकता गिरणी कामगारांच्या बातम्या लागायच्या, तिथं सुद्धा आता बातम्या लागत नाहीये. ज्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सातत्यानं काहीतरी नवीन घडतंय म्हणून लगेच ताबडतोब तिथं कॅमेरा घेऊन येणारी लोक पूर्वी गिरणी कामगारांच्या समस्या ज्या काय आहेत त्या लगेच त्याची दखल घ्यायच्या, आता ते सुद्धा घडताना दिसत नाहीये. पण असं काही घडलंय का की सगळीकडं अंधार झालेला आहे, सगळे आंदोलन संपलेली आहे, सगळ्या संघटनांनी आपले हात्याला ठेवून टाकलेली आहे, आणि मग आता काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग अशा प्रकारच्या अंधकार वातावरणामध्ये ज्यावेळेस तो सूर्य दिसायला लागतो त्यावेळेस कळतं की आपल्याला विचारणारं कुठतरी आहे. आणि म्हणून हे जनकल्याण जे फाउंडेशन केलेलं आहे, हेमंतदादा जनकल्याण फाउंडेशन, यांचं परत एकदा मला कौतुक करावं. मी व्यवसायानं वकील आहे. मी काळा कोट घेऊन कुठलाही झेंडा हातात घेतला नाही, ना लाल घेतला, ना भगवा घेतला, ना कुठला हिरवा घेतला, कारण काळ्या कोटाला कुठला रंग नसतो. त्यामुळे मी जे इथून पुढे सांगणार आहे ते एक वकील म्हणून सांगणार आहे. त्यातून काही लोकांना बरं वाटेल, काही लोकांना जरा चांगले, जरा ताकदीचे बूस्टर डोस मिळाल्यासारखं वाटेल, पण सत्य परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. एका बाजूला 1.5 लाख लोकांची असणारी अधिकृत संख्या, आणि दुसऱ्या बाजूला या 1.5 लाखांपैकी अवघे काही लोक, 10-12 हजार लोक किंवा 15,000 लोक ज्यांना आज त्यांचं हक्काचं घर मिळालेले, अशी लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे अवघ्या 10% लोकांचं पुनर्वसन झालं म्हणजे संपलं असं नाही. मग 90% लोक किंवा 85% लोकांची जर घरं अजून बांधलेली नाहीये, तर आपण कशाची वाट बघताय? आज घडीला दुर्दैवाने
असं दिसतंय की जी काही त्यावेळेची जी पिढी होती, ज्यांनी लढाई केली, ज्यांनी लढाई जिंकली, आंदोलनं केली, त्यांचे आता गुडघे दुखायला लागले, त्यांची पाठ आणि कंबर दुखायला लागली, त्यांचं आजकाल हृदय कमकुवत झालंय आणि ते आपली मुंबई सोडून गावाला निघून गेलेले किंवा त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहायला लागले. मग आता हे आंदोलन कशासाठी, कोण करणार आहे? आणि आपल्याला माहिती आहे की रडल्याशिवाय आई वडील सुद्धा हातावरती लिमलेटची गोळी ठेवत नव्हते. मग जर आपल्याला जर आपल्या न्याय मागण्यासाठी जर आंदोलन करायची वेळ आली तर तुम्ही तयार आहात का, हा प्रत्येकाने विचार करायचा प्रश्न आहे. तयार असाल तर एकदा जोरात हात वरती करून म्हटलं पाहिजे हो. म्हणजे मग तुमच्या बरोबर बोलताना मला पण वाटलं बरं वाटलं. कसं असतं की वक्ता म्हणून इथून बोलताना मी जे बोलतोय ते तुमच्या कानात शिरतंय आणि इथं डोक्यामध्ये थांबतंय हे लक्षात येतं. नाही तर इकडच्या कानानं ऐकलं की तिकडच्या कानानं बाहेर गेला असं वाटता कामा नये. आता थोडस इतिहासामध्ये जाऊया. साधारणतः 100 वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे आज आता 2024, 100 वर्ष मागे जाऊया आणि 100 वर्ष पाठीमागे गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की ज्या 1924 होतं त्यावेळेस जवळजवळ 70% मुंबई ही संपूर्ण गिरणी कामगारांची मुंबई म्हणून ओळखली जाते. अशाच प्रकारची परिस्थिती अन्य काही गावांची होती, अन्य परदेशांमधल्या काही गावांची होती की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग जोरात चाललेले होते. परंतु गेल्या 100 वर्षभरामध्ये हळूहळू हळूहळू हे सगळं उतरायला लागलं आणि मग दुर्दैवानं असं लक्षात आलं की जी अधिकृत आकडेवारी सांगितली जाते ती मुंबईमध्ये अवघ्या 58 ज्या नॅशनलायझेशन राष्ट्रीयकृत झाल्यानंतरच्या फक्त गिरण्या शिल्लक राहिल्या. आणि 58 मधल्या सुद्धा खाजगी आणि एनटीसीच्या मिळून ज्या काही आहेत त्यांची आकडेवारी आपल्या सगळ्यांना माहिती. हे सगळं असताना एका बाजूला चाललेला न्यायिक लढाई, एका बाजूला अस्तित्वाचा प्रश्न. कारण जर रोजीरोटी येणार नसेल, जर भाकरी मिळणार नसेल तर काय करणार हा असणारा प्रश्न तो होता. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या लढाईची सुरुवात झाली की ज्या लढाईमध्ये त्या हेमंत दागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी यांनी किती पुढाकार घेतलेला होता ते आता आपण या सगळ्या छोट्याशा फितीमध्ये बघितलेलं आहे. पण हे सगळं संपलं का? मग हे सगळं गेले कुठे? 1.5 लाखामध्ये उरलेले 1,35,000 किंवा 1,38,000 लोक गेली कुठं? हे 1,35,000 लोक गावाला गेली का हवेमध्ये संपून गेली का वरती गेली? तुम्ही म्हणताय तसं जर वरती गेली तर तो जो काय अधिकार आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी कोण करणार आहे? बरोबर आहे. वारसांना सुद्धा आपल्याला जागा करायला पाहिजे. आता असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत या योजना अजून पोहोचल्याच नाही. असे अनेक लोक आहेत की जे वारसदार गावाला गेले परंतु त्यांना या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. म्हणजे मग थोडस आपल्याला अभ्यासक्रम परत बदलायला पाहिजे. परीक्षेला जसा अभ्यासक्रम असतो की तसं मग आता अभ्यासक्रम बदलायचा की आपल्या बरोबरचे कोण कोण आहे, कुठं कुठं आहे शोधलं पाहिजे. त्या सगळ्यांचे वारसदार त्यांना एकत्र बोलवलं पाहिजे. ज्या पारंपरिक पद्धतीने गेल्या 20 वर्षापर्यंत तुम्ही लढला ती एक लढाईचा एक टप्पा होता. आता थोडस युद्धाची रणनीती बदलावी. आता वेगळ्या प्रकारे करावं. आणि जर सगळे जर एकत्र येणं शक्य नसेल, वारसदार जर शोधणं शक्य नसेल तर मग काय करायचं? आणि म्हणून हे सगळे
हेमंत धागाची लोक मागच्या आठवड्यामध्ये आमच्या कार्यालयामध्ये येऊन गेली आणि मग त्यावेळेस चर्चा अशी झाली की याला कदाचित जनहित याचिका हा एक उपाय असू शकतो. माझ्याबरोबर व्यासपीठावरती ऍडव्होकेट बसलेले आहेत, त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की जर पक्षकारांनी जर जिद्द दाखवली तर वकिलाला लढाई करायला अजून जोर येतो. मग आता प्रश्न फार सोपा आहे की या सगळ्या लढाईला तुम्ही तयार असाल तर वकील तुमच्याकरता लढायला तयार असाल. मग आता तुम्ही जर लढू शकत असाल तर फारच छान. पण हे 1,35,000 लोक आहेत अंदाजे की ज्यांना अजून घरं मिळायची आहेत, त्या लोकांना एकत्रित करणं हे आता जवळजवळ अवघड काम दिसायला लागलेलं आहे. कारण आजही ही जी काही सगळी सभा तुम्ही घेतलेली आहे, या सभेकरता दुसऱ्या लोकांच्या कार्यालयामध्ये आपल्याला सभा घ्यावी लागते. ही निवारा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनी किंवा आरजूच्या लोकांनी जी मदत केली त्याच्यामुळे ही सभा या ठिकाणी होऊ शकते. याच्यावरून काय दिसतं की स्वतःची हक्काची जागा सुद्धा आता आपल्याकडे नाही की ज्या ठिकाणी आपण बसू शकतो. मी आणि माझी सुविद्य पत्नी ज्यावेळेस या दादर भागामधून आम्ही जातो त्यावेळेस वीर कोतवाल उद्यानामध्ये किंवा इथल्या फाई गार्डन मंचरची जोशी उद्यानामध्ये रविवारच्या दिवशी अनेक मोठ्या प्रमाणावरती दुपारी लोक बसलेली दिसतात. आणि कुतूहलापोटी ज्यावेळेस आम्ही विचारतो त्यावेळेस कळतं की हे सगळे असेच वेगवेगळ्या गावचे लोक आहेत की जी गावची लोक तिथे येऊन आठवड्यातून महिन्याभरातून एकदा भेटतात. मला त्याचं खूप कौतुक वाटत होतं. मला कधी अशा लोकांच्या बरोबर जाऊन भेटायचा बोलायचा कधी संबंध आला नाही, कधी भाग्य प्राप्त झालं नाही. पण आज गिरणी कामगारांसाठीच्या आंदोलनाच्या व्यासपीठावरती आल्यानंतर मला असं वाटतंय की आता तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं चांगलं काम करण्याचं भाग्य मला प्राप्त होणार. जनहित याचिकामध्ये काय असतं, सर्वसाधारणतः ज्याला इजा झालेली आहे, ज्याला एखादा अपघात झालेला आहे, ज्याचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी कोर्टामध्ये जाऊन आपलं जे काही प्रकरण असतं ते दाखल करायला पाहिजे. हा झाला सर्वसाधारण नियम. म्हणजे आपण एक उदाहरणादाखल सांगू की माझ्या शेजारी बसलेले वकील साहेब आणि मी, आम्ही दोघं जण जर का सख्खे भाऊ आहोत तर मग आमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी बद्दल आम्ही दोघं भांडणार का तुम्हाला काय करता येईल, तुम्ही जर पुढे आला तर तुमचा काय संबंध, असा साधा सोपा प्रश्न उभा राहतो. म्हणजे मूळ नियम काय झाला की ज्याला इंजुरी झालेली आहे, ज्याला इजा झालेली आहे, ज्याला नुकसान भरपाई पाहिजे आहे, त्या माणसानं न्यायालयात आलं पाहिजे. हा झाला मूलभूत नियम. परंतु अशा अनेक लोक असतात की न्यायालयात येऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता स्वर्गवासी झालेले अनेक कामगार आहेत की ज्यांचे वारसदार येऊ शकत नाही, त्या वारसदारांना माहीतही नाही. किंवा अनेक लोक विस्थापित झालेली आहेत. विस्थापित होणं म्हणजे काय आपल्याला माहिती. अनेक लोक देशोधडीला लागलेली आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये गेलेली आहेत. असं जर काही घडलेलं असेल तर तो जो काही वर्ग आहे त्या वर्गाच्या वतीनं एखादं प्रकरण दाखल करता येतं, त्याला म्हणायचं असतं जनहित याचिका. म्हणजे भाई जनहित याचिका दाखल करत असताना हा हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशन स्वतः करता काही मागणार नाही. समजा मी आणि माझे वकील साहेब जे व्यासपीठावरती माझ्या शेजारी बसलेले, आम्ही दोघं जण भांडणार असू तर मला एवढी प्रॉपर्टी पाहिजे का तुला पाहिजे असं आमच्यामध्ये आम्ही स्वतःसाठी भांडू. वकील साहेब खरोखर भांडायचं नाही, हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे. पण ज्यावेळेस जनहित याचिका असते त्यावेळेस स्वतः करता काही नको असतं. म्हणजे हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशन स्वतः करता काही मागणार नाही. ते असं म्हणणार त्या एनटीसीला पार्टी करा, सरकारला पार्टी करा, केंद्र सरकारला पार्टी करा, त्या कंपन्यांचे जे आत्ताची माणसं असतील त्यांना पार्टी करा. आणि ही जी सगळी लोक आहेत
की ज्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलेला आहात त्यांच्या करता ते मागणी केली. माझं तुमच्या करता आता आजच्या दिवसातलं काय काम आहे की मगाशी सत्काराच्या वेळेस सातारा भागातले प्रमुख आलेले होते, अलिबाग भागातले प्रमुख आलेले होते. मग आपल्याला ठरवावं लागेल की या 1,35,000 लोक जी उरलेली आहेत त्यातले त्या गावामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती लोक आहेत. मग त्या लोकांना एकत्रित करण्यासाठी कदाचित आपल्याला त्या भागामध्ये जाऊन एखादा कार्यक्रम करावा लागेल. म्हणजे मग कदाचित अलिबागचे 700 लोक आहेत म्हणून मगाशी सांगितलं की अलिबाग मध्ये गिरणी कामगार की ज्यांना घरं मिळण्याला ती लोक त्या ठिकाणी आहेत, लायक आहेत, त्या ठिकाणी त्यांना घर मिळायला ते पात्र आहेत. अशी 700 लोक जर अलिबाग भागामध्ये राहत असतील तर हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशन एक कार्यक्रम अलिबाग मध्ये करावा असं मी त्याला सुचवलं आहे. साताऱ्यामधले दोघं जण आता पुढे येऊन सत्कार करून गेले. साताऱ्यामध्ये अशी संख्या असेल तर त्यांना सुद्धा जागा करावं लागणार आहे. त्यांच्या तिथले जे वारसदार आहेत त्या ठिकाणी राहणारे जे आहेत त्यांना बोलवावं लागणार आहे. त्यांना सगळ्यांना गोळा करावा लागेल. असे कदाचित कार्यक्रम करावे लागतील, कदाचित पत्र द्यावे लागतील, आंदोलनाचे वेगवेगळे प्रकार करावे लागतील. कदाचित तिथले जे तहसीलदार साहेब आहेत किंवा तिथले जे कलेक्टर साहेब आहेत यांना निवेदन द्यावी लागतील. हे सगळं परत चालू करावं लागणार आहे, कारण हे सहजासहजी होणार नाहीये. आणि मग तसं मगाशी या वकील साहेबांनी सांगितलं की आता लोकमत नावाच्या वर्तमानपत्रामध्ये जो जाहिरात आलेली आहे टेंडरच्या संदर्भातली ती का बरं आली. कारण इथं असणाऱ्या लोकांना वाटायला लागलं की तुम्ही आता संपला, तुमचा दम गेला. कबड्डी बघता ना, खेळलेला आहे ना, दम संपला की माणूस आउट झाला. तो आउट झालेल्या लोकांमध्ये आपली त्यांनी गणना केली आणि म्हणून त्यांनी पुढची वेगात चढाई चालू केलेली आहे. तर मगाशी जसं वकील साहेबांनी सांगितलं तसं आता जर आपण जागे राहायला नाही तर उरलेल्या सुद्धा या सगळ्या जमिनी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा वेगात काम करावं लागणार आहे. मग आपण आपल्या भागातून आलेला आहे, कुणी ठाण्यातून आलेलं असेल, कुणी रायगडमधून आलेले असेल, कुणी साताऱ्यातून आलेला आहे. त्या भागामधल्या लोकांना जाऊन सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना सगळ्यांना जागा करायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे हे जे काही हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे ही संस्था स्थापन झालेली आहे आणि ती आपल्या सगळ्यांसाठी काम करते. त्यांच्या बरोबरीला आपल्याला उभं राहायचं आहे असं तिने सांगितलं पाहिजे. त्यांना जागा करायला पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे आणि त्यांना पटवून सांगितलं पाहिजे की या ठिकाणी ही संस्था काम करायला तयार आहे. आपण या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही जी काही जनहित याचिका असेल त्याचं कायदेविषय काय होईल हा भाग वेगळा आहे, ते बघू आपण काय करायचं. आंदोलनं जी असतात त्या आंदोलनांना नुसतं कामगारांचं आंदोलन असं जर का स्वरूप असेल तर ते फक्त कामगार क्षेत्रामध्ये फक्त शिल्लक राहतं. परंतु या कामगारांच्या बरोबरीनं आता 1,35,000 लोकांच्या घराचं म्हणजे साधारणतः कमीत कमी 5 लाख नागरिकांचं घर असणारं हे आंदोलन बंद पाहिजे. 5 लाख लोक जर कमीत कमी घरात त्या ठिकाणी राहणार आहे तर ते त्यावेळेस लायक होते. म्हणजे 25 वर्षापूर्वी त्यांना ते घर मिळायला लायक होते. आता 25 वर्षभरामध्ये या 5 लाखाच्या ऐवजी कदाचित जी काही नॅचरल ग्रोथ आहे वाढ झालेली आहे त्यामुळे 10 लाख लोक कदाचित या योजनेमध्ये अप्रत्यक्षरित्या अवलंबून असणारी आहेत. मग या 10 लाख लोकांपर्यंत जर पोहोचायचे असेल तर आजकाल आपण सगळे त्या गुगल मावशीचे गुलाम झालेलो असतो. त्यामुळे त्या मोबाईल मधून सगळ्यांना आपल्याला फोन करायला पाहिजे. जिथं फोन जाऊ शकणार नाही त्यांना समक्ष त्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करून त्यांना गोळा करायला पाहिजे. त्यांचे जे काही दस्तऐवज आहेत ते गोळा करायला पाहिजेत, कागदपत्र गोळा करायला पाहिजेत. आणि हे सगळी प्रोसेस, ही सगळी जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये मला खात्री आहे
की हे सगळ्या फाउंडेशनची लोक आपल्या बरोबरीनं नक्की उभी राहतात. विषयाच्या शेवटाकडे मी मागाशी म्हटलं तसं काळा कोट घातलेला मी माणूस आहे. त्यामुळं आमचं जे आयुष्य असतं ते कागदावरती काय आहे त्याच्यावरती आमचं आयुष्य असतं. तर आपली जी व्यथा आहे, आपलं जे दुःख आहे, आपली जी अडचण आहे ती कागदावरती जर दिसली नाही तर न्यायाधीश साहेबांच्या समोर आम्हाला मांडता येणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे तर अशा प्रकारे विस्थापित आम्ही झालेलो आहोत याचे पुरावे पाहिजे. वेगवेगळ्या गावाला निघून गेलेले आहेत याचे पुरावे पाहिजे. आणि आता जे काही त्यांचे डावपेच चाललेले आहेत याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस किंवा गरज लागेल त्यावेळेस येण्याची तुमची जिद्द पाहिजे. न्यायालयाच्या समोर देखील उभं राहण्याची तुमची तयारी. हे जर सगळं जर असू शकेल तरच या जनहित याचिकेमध्ये यश येण्याची शक्यता असते. मला खात्री आहे तुमची सगळी सत्याची बाजू आहे. तुम्ही सगळे खरी लोक आहात आणि तुमच्यावरती अन्याय झालेला आहे ही सुद्धा गोष्ट खरी दिसते. त्यामुळे वकील म्हणून मला विचाराल तर मला 100% खात्री आहे की या याचिकेमध्ये तुम्हाला नक्की यश मिळणार. आता उरला फक्त साधा सोपा प्रश्न की हे जे काही यश आहे, ही जी काही याचिका आहे ती सुरुवात आहे का तो शेवट आहे? मला असं वाटतं की हे सुरुवात. कारण या 1,35,000 लोकांना हक्काचं घर मिळवून देणं हे उद्दिष्ट आहे. नुसतं घर मिळवून न देता या सगळ्यांचं जे काही कल्याण आहे ते पूर्ण करून त्यांना सगळ्यांना आयुष्यभरामध्ये स्थिर स्थावर करणं हे उद्दिष्ट. त्यामुळे हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनला त्यांच्या सर्व उद्दिष्टांमध्ये भरभरून शुभेच्छा देतो. आणि माझ्यासारखा जो सर्वसाधारणतः गिरणी कामगारांच्या आंदोलनापासून लांब असलेला काळा कोट घातलेला जो घटक आहे त्याला या ठिकाणी बोलवून आपल्यामध्ये समाविष्ट केलं याबद्दल मी आपल्याला प्रचंड धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. अत्यंत चांगली माहिती आपण या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल मी वाघेंजकर सरांचं मनपूर्वक